नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत ऋतुजा मॅडम, ज्या की ऑलरेडी कृषी सेवक या पदावर आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर सलग 3 इंटरव्ह्यू दिल्यानंतर अपयश आल्यानंतर आजचा हा चौथा इंटरव्ह्यू होता जो एएफओचा त्यांनी दिला होता या वर्षीचा आणि त्याच्यानंतर त्यांचं एएफओ म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि जवळपास जे मार्क्स जर पाहिले त्यांचे तर ते जवळपास 76 आहे। जोपर्यंत मी निकाल पाहत होतो तोपर्यंत ते टॉपर होते, परंतु त्याच्यानंतर मी फायनल काल रिझल्ट जर पाहिला त्याच्यानंतर त्यांच्या समोर एक मुलगा आहे तर सेकंड टॉपर असतील त्या देशातले की ज्यांनी एएफओ मध्ये सेकंड रँक मिळवली असेल पा, तर ते आज आपल्याबरोबर आहे। त्यांनी कसा प्रवास केला आणि त्यांचा आत्तापर्यंतचा जो प्रवास असेल त्याच्यामध्ये असलेल्या अडचणी या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहेत। तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नेमकी त्यांनी आत्तापर्यंतचा प्रवास कसा केला। ऋतुजा, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही आता ऑलरेडी कृषी सेवक या पदावरती आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एएफओ म्हणून आता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर ह्या ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेसचा आनंद कसा असतो? सर, मी पहिल्यांदा आता कृषी सेवक या पदावर चंद्रपूरमध्ये काम करते आणि कालच्या आपल्या IBPSच्या रिझल्टमध्ये माझी एएफओची तुम्ही सांगितल्याप्रमाणे रँक सेकंड आहे। तर त्या यशाचा आनंद एवढा जास्त आहे कारण मी त्याच्या अगोदरचे 3 रिझल्ट एकदम थोड्याशा कारणावरून गेलेले आहेत, त्याच्यामुळे या यशाचा आनंद माझ्या कुटुंबाला आणि मला खूप जास्ती झालेला आहे, जो मी काल आपल्यासोबत आणि आपल्या क्लाससोबत देखील शेअर केलेला आहे। त्याच्यानंतर मला सांगा की आत्तापर्यंत तुम्ही जवळपास 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत जवळपास, तर त्या 3 इंटरव्ह्यूमध्ये तुमचे एकदम थोड्या मार्कवरून सिलेक्शन गेलेले। तुम्ही मागेही माझ्याकडं मला वाटतं 1-2 वेळेस येऊन गेले होते की सर अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि ज्यावेळेस मी मागच्या वेळेसचं रिझल्ट विचारलं, मला आजही आठवतं आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणले होते सर एकदम थोड्या मार्कवरून गेलेलं आहे, मला म्हणजे आता वय वाढत चाललं आहे, कसं करावं काय करावं। ही जी परिस्थिती असते लोकांची, आज बऱ्याचशा मुलांवर ही परिस्थिती, तर ही परिस्थिती कशी तुम्ही हँडल केली? सगळ्यात पहिलं म्हणजे माझे 3 इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूचा स्कोर म्हणजे हायस्ट स्कोर होता माझा। प्रत्येक वेळेस स्कोर खूप जास्ती होता, कमी पडले ते मी कधीतरी मेन्समध्ये कधीतरी इंटरव्ह्यूमध्ये। सुरुवात इथून झाली, पहिला इंटरव्ह्यू 18 मार्क्स, पण तिथं माझं सिलेक्शन 1च मार्कनं राहिलं। का? कारण मी जेव्हा मेन्सचा पेपर दिला शेवटचे 10 मिनिट जे आपल्या पेपरला आपल्याला जे एकदम लाईफ चेंजिंग मोमेंट म्हणू शकतो आपण, ते शेवटचे 10 मिनिट, जे शेवटचे 10 मिनिट मला खूप घातक ठरले कारण मी त्यावेळेस आन्सर चेंज केले। जे आत्ताच्या स्टुडंट्सला, येणाऱ्या स्टुडंट्सला आणि आत्ता जे प्रिपेअर करतायत त्यांना माझं कळकळीनं सांगणं आहे की शेवटचे 10 ते 15 मिनिट तुम्ही आन्सर चेंज करू नका, तुम्ही तुमच्या आन्सरवर अगदी ठाम राहा, कारण तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जे सबकॉन्शियस माइंडमधून जे आन्सर क्लिक केलेलं असतात तेच आन्सर तुमचे पुढे जाऊन तुम्हाला सिलेक्शन देणारे ठरतात। बरं, त्याच्यानंतर तुमचा जो BSc ॲग्रिकल्चरचा जो प्रवास असेल तर तो कुठल्या कॉलेजला होता तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही बँकिंग जे क्षेत्र निवडले ते क्षेत्र का निवडलं होतं? माझं कॉलेज ॲग्रिकल्चर कॉलेज हे दादासाहेब मोकोशी कृषी कॉलेज कराडमधून झालं, जे आता साताऱ्यामध्ये आहे। आमची बॅच तशी तर शेवट पाहायला गेलं तर कोरोनामध्ये अडकलो आम्ही, ज्याच्यामध्ये आमचे शेवटचं 1 वर्ष राहायचं तर कोरोनामध्येच गेलं। त्याच्यानंतर कुठेतरी कॉम्पिटिटिव्हचा विचार डोक्यात आला, पण आता आपण MPSCमध्ये जे चढ उतार बघतोय त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे न वळता मी एक बँकिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्यातली त्यात ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळं मी संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवलं, तेच एएफओ होण्याच्या दृष्टीनं ठेवलं होतं, तेच माझं एम होतं। आज मी तुमच्यासमोर एक एएफओ म्हणून बोलतीये। त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट केलं, कारण बरेचसे मुलं असे असतात ज्यावेळेस ॲग्रिकल्चरचे बॅकग्राऊंड असतात त्यावेळेस इथं आल्यानंतर ते एएफओ जास्त करतात आणि त्याच्यानंतर जनरल बँकिंग करावं, रिझल्ट गेल्यानंतर की एएफओ करावं, ह्या द्विधा मनस्थितीत असतात। तर तुम्ही त्यांना काय सल्ले देताल? कारण आज तुमचे एएफओ तयारी केल्यानंतर तुमचे जवळपास 3 वर्ष गेलेले आहेत, म्हणजे जनरल बँकिंग की एएफओ असे कशा द्विधा अवस्थेत ज्यावेळेस मुलगा असतो त्यावेळेस त्यांनी कसा डिसिजन घेतला पाहिजे? माझं खरं तर स्टुडंट्सला हे सांगणं राहील की तुम्ही क्वांट रिझनिंगची तयारी या लेवलची ठेवा की तुम्ही जनरल बँकिंगमध्ये पण कमी नाही पडले पाहिजे, कारण आपला रिझल्ट किंवा आपली जी एक्झाम येते ती वर्षातून एकच एक्झाम असते आणि आपण जनरल बँकिंगमध्ये नंबर ऑफ एक्झाम टार्गेट करू शकतो। असं नाही आहे की आपण फक्त ॲग्रिकल्चरच केलं पाहिजे। माझं सुरुवातीचं वर्ष फक्त ॲग्रिकल्चर करण्यामध्ये गेलं, तिथून पुढं कुठंतरी मला जाणवलं की आपण फक्त क्वांट रिझनिंग म्हणजे क्वांटमध्ये फक्त जर आपण जे बेसिक्स आहेत, मी सुरुवातीला फक्त बेसिक्स केलं क्वांटचं, ज्याच्यामध्ये फक्त DI,
किंवा सिम्प्लिफिकेशन असेल किंवा मग क्वाड्रेटिक इक्वेशन्स असतील, याच्यावरती मी पहिला पेपर दिला. जे नंतर जाणवलं की नाही, तुमचं जर क्वांट आणि रिझनिंग स्ट्रॉंग असेल तर तुम्ही जनरल बँकिंग सुद्धा AFOच्या बरोबरीनंच टॅकल करू शकता. त्याच्यामुळे फक्त ॲग्रिकल्चरच फोकस न करता तुम्ही जनरल बँकिंगकडे सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या दृष्टीने बघावं असं मला नक्कीच वाटतं. त्याच्यानंतर विषय येतो तयारीचा, की तुम्ही आता संभाजीनगरला होतात, तर संभाजीनगरला असताना तयारी कशा पद्धतीने केली? कारण जे मेनली 2 विषय असतात ते खूप कठीण वाटत असतात लोकांना, की ते म्हणजे क्वांट आणि त्याच्यानंतर इंग्लिश. आणि जो आपला इंग्लिशचा भाग असेल त्याच्यामुळं बरेचसे रिझल्ट आजपर्यंत गेलेले आहेत. आणि पाठीमागचा काही पिरियड पाहतात, जे मेरिट जे वाढतंय, तर ते जे इंग्लिशचा जो काही रोल असेल तो रोल कसा प्ले करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या इंग्लिशला कशा प्रकारे टॅकल केलं? ॲग्रिकल्चर स्टुडंट म्हटले की सगळ्यांच्या मनात हे मिथ आहे की त्यांना इंग्लिशमध्ये तेवढा जास्ती स्कोर येत नाही. हे मी स्वतः अनुभवलंय स्वतः. कारण पोरांना म्हणजे बाकीच्या स्टुडंट्सला किंवा मग इवन क्लासवाल्यांना सुद्धा असं वाटतं की पोरांना इंग्लिशमध्ये थोडं स्कोर कमी येईल, कारण ॲग्रिकल्चरमध्ये तेवढा काही इंग्लिशमध्ये पोरं फोकस नाहीच करत. मी स्वतः सुद्धा नव्हतं केलं. पण जेव्हा तुम्ही स्वतःला त्या दृष्टीने तयार करायला चालू करता, तुम्ही रीडिंग खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो तुमच्या इंग्लिशमध्ये. तुम्ही रीडिंग करा, तुम्ही स्वतः एडिटोरियल्स बघा, त्याचे लेक्चर बघा, किंवा मग तुम्ही जे टेस्ट देता ते टेस्ट दिल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही नेमकं कमी कुठं पडताय. ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये नक्की चांगला स्कोर येईल. मी देखील स्वतः इंग्लिशसाठी रीडिंग केलं, न्यूजपेपर डेली रीड केला. रीडिंगसाठी स्वतःला एक टाईम ठरवून दिला होता की एवढा टाईम स्वतःसाठी रीडिंगसाठी द्यायचा आहे, जो आपल्याला नक्कीच इंग्लिशमध्ये स्कोर चांगला देईल. आणि आता मला इथं आवर्जून मेन्शन करावं असं वाटते, इंग्लिशचा स्कोर माझा IBPS AFOचा 14 स्कोर आहे 25 पैकी, जो की मला खूप चांगली लीड देऊन गेला प्रीमध्ये. अच्छा, म्हणजे याचा अर्थ की ज्यावेळेस तुम्ही टेस्ट पण दिले पाहिजेत, रीडिंग पण चांगली असली पाहिजेत इंग्लिशसाठी, येस, जेणेकरून तुमच्या टेस्टमधून तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस करता येतं. हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ज्यावेळेस आपल्याकडे मुलं येतात त्यावेळेस सुद्धा हेच सांगितलं जातं की तुम्ही टेस्ट द्या. टेस्ट दिल्यानंतर आपण कुठं कमी या गोष्टी आपल्याला स्वतःला कळतात, त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं. तर त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुमचं स्वतःचं ॲनालिसिस तिथं होईल. त्याच्यानंतर मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही आता मागच्या 3 वर्षापासून इंटरव्ह्यू दिला, त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन, तुम्ही पहिलं सिलेक्शन हे कृषी सेवक आहे. तर हे कृषी सेवक पद ज्यावेळेस तुम्ही चंद्रपूरला आहे, त्यावेळेस मला 1-2 वेळेस मी फोनवर पण बोललो होतो. तर ज्यावेळेस तुमचं चंद्रपूरला सिलेक्शन झालं, तर त्यावेळेस तुम्ही आत्ता सध्या रुजू आहेत आणि तुम्हाला AFO पण भेटलेलं आहे, तुम्ही ह्याच्यातलं काय चूज करणार? AFO ठेवणार की त्याच्यानंतर कंटिन्यू तुम्ही कृषी सेवक राहणार? खरं सांगायचं गेलं तर मी संभाजीनगरमध्ये आली तेच AFOसाठी. माझं सिलेक्शन कृषी सेवक या पदावरती झालं, मी तेव्हा देखील खूप खुश होती. कारण किती जरी झालं तरी ॲग्रिकल्चरमध्ये कुठली तरी पोस्ट असणं हे खूप मॅटर करतं. आणि माझं आता जर तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे जर AFO किंवा कृषी सेवक, तर मी AFO नक्की चूज करेल, कारण मी त्याच्यासाठी इथंपर्यंतचा प्रवास केला. पण कृषी सेवक ही पोस्ट देखील खूप चांगली आहे, कारण मी स्वतः त्या पोस्टवरती आज 8 महिने झालं काम करते. तुम्ही जर स्वतःला एक सक्सेसफुल म्हणून बघणार असाल पुढं, तर नक्कीच तुम्ही कृषी सेवक या पदाचा देखील विचार केला पाहिजे. कारण आता आपण बँकिंगचे सगळेच जण सांगतात की येताना बँकिंगचं नेमके पुढे काही नेमके आपल्याला प्रॉब्लेम येतील किंवा मग काय होईल, तर तुम्ही कृषी सेवक देखील पॉझिटिव्ह वेने बघू शकता. आणि AFO तर प्रत्येकच जण AFO करण्यासाठी येतो. AFO भेटलीच नाही आणि मला कृषी सेवक भेटली तर मग मी नाही, खूपच छोटी पोस्ट आहे, नाही, पोस्ट छोटी नाही आहे, कारण ती देखील गव्हर्नमेंटचीच पोस्ट आहे. तुम्ही त्या पोस्टला सुद्धा खूप पॉझिटिव्ह वेनं बघावं असं मला वाटतं. तुम्ही आत्ता कृषी सेवक आहे, जे की मलाही त्यांच्या म्हणजे थोड्याशा इंटरनल गोष्टी मलाही माहिती आहेत की काही गोष्टी आपली परिस्थितीसुद्धा अडचण निर्माण करत असते आणि त्या परिस्थितीमुळे आपल्याला काही डिसिजन घ्यावं लागते. त्यातलं एक डिसिजन तो म्हणजेच मी त्यांना तर म्हटलं होतं, तुम्हाला ही महाराष्ट्र शासनची नोकरी, तर तुम्ही मॅडम ही सोडू नका. माझे कारण ज्यावेळेस आम्ही पण AFO होतो त्यावेळेस मलाही वाटत होतं मी कृषी सेवक पाहिजे, कारण का महाराष्ट्रात खालच्या लेवलला, ग्राउंड लेवलला आपल्याला काम करता येतं. परंतु त्यांची परिस्थिती अशी की थोडीशी नाजूक परिस्थिती असल्यामुळे तिथं थोडासा पैशाचा पण विषय येतो आणि कृषी सेवकला पहिले 3 वर्ष थोडंसं पेमेंट या बाबतीतला थोडासा प्रॉब्लेम आहे. पण कृषी सेवक चांगली पोस्ट आहे, पण त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना आज AFO निवडायचं असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की सर थोडीशी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी तिथंही AFOची पोस्ट निवडणार आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करत होतात त्यावेळेस प्रिपरेशन करताना आता तुम्ही एक लेडीज आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काही वयाचं लिमिट असतं हो सर. की घरच्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही 25 वर्षापर्यंत 24 वर्षापर्यंत प्रिपरेशन करा. पण तुमच्या घरचे आजही शेतकरी आहेत, तर शेतकरी असल्यानंतरही तुम्हाला एवढे मोठे चान्स दिलेत, तर हे मी सांगू इच्छितो की एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण ज्यावेळेस आपले वडील किंवा आई वडील ज्यावेळेस शेतकरी असतात त्यावेळेस या गोष्टीची जाणीव नसते की 25-26 पर्यंत त्यांचं एक तर लग्न लावून दिलं जातं, परंतु त्यांच्या बाबतीत त्या गोष्टी घडलेल्या नाहीत. तर त्या कशा मॅनेज केल्या तुम्ही? खरं तर या गोष्टीमध्ये माझ्या मम्मी पप्पांचा खूप मोठा रोल आहे. कारण माझ्या आजूबाजूचं वातावरण असं आहे की जिथं पोरीचे 20 वर्ष झालं की लग्न लावून दिलं जातं, आणि त्या वातावरणात सुद्धा माझ्या मम्मी पप्पांनी मला इथंपर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट केला की नाही तू करत आहेस तर बघ ठीक आहे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि किती जरी झालं तरी सर बोलले तसं फायनान्शियल प्रॉब्लेम्स घरी असताना देखील त्यांनी मला आज माझं सगळं महत्त्वाचे म्हणजे सगळं एज्युकेशन माझं 10वीपासूनचं नंतरचं सगळं एज्युकेशन बाहेर झालं. त्या एज्युकेशनला स्ट्रॉंग सपोर्ट करून मी माझी 3 वर्षाची तयारी देखील संभाजीनगरमध्ये केली, ज्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांनी फायनान्शियली एवढा स्ट्रॉंग सपोर्ट केला, मेंटली स्ट्रॉंग सपोर्ट केला. कारण माझा जेव्हा पहिला रिझल्ट गेला होता तेव्हा माझ्या पप्पांचं मला एक वाक्य नेहमी आठवतं, जर तू इथंपर्यंत आलीस, तुझा हा पहिला प्रयत्न होता आणि आमची ही अपेक्षा नव्हती की तू आज इंटरव्ह्यूमध्ये 18 मार्क घेऊन तुझं सिलेक्शन फक्त 1 मार्कनं राहील. इथंपर्यंत आमची अपेक्षा नव्हतीच की तू फक्त मेन्सपर्यंत जाशील, एवढीच आमची अपेक्षा होती. आमच्या अपेक्षांवर तू खरी उतरली आहेस आणि त्यामुळं आम्हाला कधीच गरज नाही पडली की तू अभ्यास कर म्हणून सांगायची. कारण आपण कुठेतरी आपल्या परिस्थितीची जाण ठेवून या गोष्टींमध्ये उतरलेलो असतो. आज सगळेच जण येणारे जे ॲग्रिकल्चरमधले स्टुडंट आहेत बऱ्यापैकी आपण सगळेच एका बॅकग्राऊंडला बिलॉंग करत असतो. कारण प्रत्येकजण शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असते आणि एक शेतकरी म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कुठंच त्याचा एक ठराविक इन्कम नसतो. आणि ते नसताना देखील आज माझ्या कुटुंबानं मला इथंपर्यंत फायनान्शियली मेंटली खूप जास्ती सपोर्ट केला. कारण बोलणारे खूप बोलतात. मी आज स्वतः सांगत आहे की माझ्या पाठीमागं खूप जणांनी बोललेलं, जे मला स्वतःला त्या गोष्टीसाठी प्रूव्ह करायचं होतं की नाही माझी फॅमिली आज माझ्या पाठीमागे एवढ्या चांगल्या पद्धतीने उभी आहे, तर मग तुम्ही त्यांना नाही बोलू शकत की बाबा ठीक आहे मला स्वतः म्हटले होते की बाबा आता झालं तुझं, किती वर्ष अजून तू फक्त इंटरव्ह्यूच देणार आहे, काय माहीत तू इंटरव्ह्यू तरी देतेस की नाही. आणि हे सर माझ्या बाजूला आहेत, त्यांनी स्वतः बघितलेले आहेत की मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि लिटरली माझं लास्ट इयरला 2 मार्कनं सिलेक्शन राहिलं. त्यावेळेस पण त्रास झाला होता की आपण कुठं कमी पडतो, पण त्यावेळेस एक जाणवलं की तुम्ही कमी कुठं पडताय, तर मेन्समध्ये तुम्ही जे शेवटचे 10-15 मिनिट स्वतःचे जे वेस्ट करता, जे आन्सर चेंज करण्यात वेस्ट करता, ते खूप मॅटर करतात तुमच्यासाठी. त्याच्यामुळे मला असं सांगायचं की तुम्ही त्या गोष्टींवरती खूप चांगलं लक्ष द्या, त्या गोष्टींवरती काम करा आणि प्रत्येकाची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करत असतीच. ओके. त्याच्यानंतर मला सांगा, आता प्रीला तर कट ऑफ खूप जास्त होता, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे इंग्लिशने तुम्हाला सपोर्ट जास्त केला. मला ॲग्रिकल्चरला म्हणजे AFOच्या मेन्सला खूप कट ऑफ कमी झालेला आहे, म्हणजे 17 मार्क, लिटरली 17.5 मार्काच्या आसपास कट ऑफ आहे. तर एवढा कमी कट ऑफ लागल्यानंतर तुम्हाला मार्क होते जवळपास, ज्यावेळेस तुमचा मला फोन आला त्यावेळेस तुम्ही मला ज्यावेळेस म्हटलं की 29 मार्क्सची लीड आहे, तर मी ऐकलं होतं की त्यावेळेस मी सेमिनारमध्ये होतो, मी ऐकलं की 29 मार्क पडलेत. कारण मला विश्वास नव्हता, कारण ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईनला ज्यावेळेस लेक्चर करत होता सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारणारे ऋतुजा होत्या, की यार म्हटलं एवढा अभ्यास असताना सुद्धा तुम्हाला 29 जर मार्क पडत असतील आणि कृषी सेवक मागच्या वर्षी सिलेक्शन झालं, तर मग ज्यावेळेस मी त्यांना विचार खरंच 29 मार्क पडले का, त्यावेळेस म्हटले की नाही सर 29 नाही 46 मार्क आहेत, तर ती लीड 29 मार्कची सर. मग त्यावेळेस वाटलं की ही कुठंतरी टॉपर असू शकते. मग हे ॲग्रिकल्चरचा जो पार्ट असेल ते तुम्ही कसा हँडल केला? तुमच्या ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं तुमचं कॉलेज. कारण तुम्ही 4 वर्ष डिग्रीला दिलेले असतात. 4 वर्षात तुमचा जो बेस असतो तो तुम्ही स्ट्रॉंग करणं गरजेचं असतं. ठीक आहे, आपण कॉलेजच्या त्या फेजमध्ये असतो जिथं आपल्याला एन्जॉय पाहिजे असतो. तुम्ही एन्जॉय देखील करा, पण तुम्ही तोच बेस जर स्ट्रॉंग केला तर तुम्हाला पुढे जाऊन तेवढं त्रासदायक नाही ठरत. ठीक आहे, जरी तुमचा बेस नसेल तरी तुम्ही ज्या क्लासला फॉलो करताय, माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही संकल्पच किंवा मग एक पर्टिक्युलर क्लासेस फॉलो करा. तुम्ही सेल्फ स्टडी जरी केला तरी तुम्ही तुमचा बेस स्ट्रॉंग करा. ज्या दिवशी तुमचा बेस स्ट्रॉंग होईल त्या दिवशी तुम्ही प्रत्येक क्वेश्चन टॅकल करायला शिकता. आणि AFOमध्ये ऑप्शन इलिमिनेशन
ही मेथड खूप जास्ती काम करते. तुम्ही 30 क्वेश्चन आहात, AFOचा पेपर असतो 60 मार्क्सचा, 30 क्वेश्चन सगळ्यांना येत असतात, पण तिथून पुढचे जी तुम्हाला लीड काढायची असते ती ऑप्शन इलिमिनेशनवरती खूप जास्ती मॅटर करते. मी यावर्षी स्वतः ऑप्शन इलिमिनेशन तर वापरलीच, पण शेवटचे जे 15 मिनिट होते ते स्वतःला खूप काम ठेवलं. परत नंतर जे आन्सर होते ते चेंज न करता नवीन क्वेश्चन कुठला टॅकल करता येतोय का ऑप्शन इलिमिनेशननं हे बघितलं. आणि जो तुम्ही ॲग्रिकल्चर कराल, ठीक आहे तुम्ही कोणत्याही क्लासला करा, पण तो ॲग्रिकल्चरचा बेस खूप जास्त स्ट्रॉंग करा. ज्या सरांना फॉलो करतायत त्या सरांना जर कुठली क्वेरी आली तर बिनधास्त विचारत जा. आणि मी आता माझ्या बाजूला बसले ढोले सर, कारण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा. कधीही उठून या सरांना फोन केला, सर मला हा प्रॉब्लेम आहे, सरांनी विना संकोच करता, मॅडम या प्रॉब्लेमचं असं सोल्युशन आहे, तुम्ही पाहिजे तर मला क्लासवरती येऊन भेटू शकता, किंवा मग ऑनलाईन जर सरांना भेटणं पॉसिबल नसेल किंवा मला भेटणं पॉसिबल नसेल तर ते मोबाईलवरती देखील सरांनी माझ्या शंका नेहमी सोडवले. त्यामुळेच ढोले सरांचा या यशाच्या बाबतीत मी खरं स्वतःहून मेन्शन करते की खूप मोठा वाटा आहे. कारण पर्सनली त्या सरांनी मला खूप जास्ती मोटिवेट पण केलं आणि गायडन्स तो खूप चांगला केला. मला चांगलं आठवते माझा 2nd अटेम्प्ट जो गेला आणि मी खूप जास्ती डिप्रेस झालेली, आणि त्या डिप्रेस असलेल्या मोमेंटमध्ये मी सरांच्या समोर बसलेली होती. सर माझा 2nd अटेम्प्ट गेला आहे, आणि तोही असाच गेला. त्यावेळेस सरांनी अक्षरशः माझे सोर्स चेंज केले ॲग्रिकल्चरचे, की तुम्ही कोणते सोर्स फॉलो केले पाहिजेत, जे सोर्स फॉलो करताय त्या सोर्सची रिव्हिजन किती झाली पाहिजे, तुम्ही त्या सोर्सला किती डेडिकेटेडली व्यवस्थित रिवाईज करताय, किंवा तुम्ही ते क्वेश्चन कसे टॅकल करताय, हे खूप चांगल्या पद्धतीने सरांनी मला सांगितलं. त्याचा फायदा नक्कीच आज माझ्या रिझल्टचा दिसतोय तुम्हाला. त्याच्यानंतर माझा लास्ट क्वेश्चन की ज्यावेळेस तुम्ही आता AFO होताल किंवा तुमचं कृषी सेवक आता आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला कृषी सेवकला वेळ भेटत होता स्टडी करण्यासाठी, त्याच्यावरून तुमचा AFOचा पण चांगल्या पद्धतीने स्टडी झाला, परंतु तुम्ही याच्या पुढचं जे काही तुमचे ऑप्शन्स असतील की जे की तुम्ही बोलले होते की नाबार्ड सारखे ऑप्शन्स असतील, हे तर याचं प्रिपरेशन तुम्ही कंटिन्यू करणार आहात का? हो नक्कीच, कारण आपण AFO केलो किंवा AFO म्हणून सिलेक्ट झालो म्हणजे आपण कुठेतरी थांबलं पाहिजे असं नाहीये. कारण तुम्ही जर तुमच्यात तेवढी कॅपेबिलिटी असेल तर तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता. मी देखील सरांना सिलेक्शन व्हायच्या अगोदर एकदा भेटायला आली होती. सरांना स्वतःहून सांगितलं होतं सर मला नाबार्डचं प्रिपरेशन करायचं आहे, आणि त्या नाबार्डच्या प्रिपरेशनमध्ये सरांनी सगळ्या पद्धतीची मदत करायची तयारी दर्शवली आहे मला. ज्या पोरीचा रिझल्ट अजून येण्याचं बाकी आहे तरी सर स्वतःहून मोटिवेट करतायत आणि सांगतायत की नाही तू तयारी कर, जी काही मदत लागेल ती मी स्वतः करायला तयार आहे. तर मग अजून तुम्हाला काय पाहिजे, जर तुम्हाला स्वतःहून समोरून गायडन्स भेटत असेल तर तुम्ही नक्कीच तयारी केली पाहिजे असं मला तरी वाटतं. ओके, म्हणजे याच्यावरून 2-3 गोष्टी मी मेन्शन करतो, शेवट एंड करायचा आहे आपल्याला इंटरव्ह्यूचा. तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस खचून न जाता, तुमचे भले 1 असेल 2 असेल 3 असेल कितीही इंटरव्ह्यू तुम्ही दिलेले असतील, तुमचे प्री गेलेले असेल, मेन्समध्ये तुम्ही रिटर्न आलेला असेल, पण खचायचं नाही, आपल्याला लढायचं आहे. मला एवढं तर गॅरंटी आहे, कारण मी माझ्यावरून मी सगळ्यांना डायरेक्शन देतो, कारण मी स्वतः त्याच्यामध्ये फेल झालो. ज्याप्रमाणे त्या जशा फेल झाल्या तसं मी स्वतः फेल झालो, त्याच्यानंतर यश भेटलेलं आहे. पेशन्स आणि त्याच्यानंतर जर कन्सिस्टन्सी जर असेल तर 100% आपल्याला यश भेटतं. याचं उदाहरण ऋतुजा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर समजा तुमचे आईवडील जर शेतकरी असतील त्यांना थोडंसं समजून सांगा, आणि त्यातल्या पर्टिक्युलरली मुलींच्या बाबतीत जसं की ऋतुजासारख्यांचे जे पॅरेंट्स असतील शेतकरी, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्यांना समजून सांगताल तर तुम्हाला आपोआप एखादा चान्स जास्त भेटू शकतो आणि त्या एका वर्षात तुमची पूर्ण लाईफ बदलू शकते. हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. तिसरे महत्त्वाचा पॉईंट त्यांनी एक सांगितला, तो म्हणजे ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस ॲनालिसिस करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. ह्या पॉईंटवर मी जास्त भर देईल, कारण होतं असं की आपण कुठलीही एक्झाम आली तर टार्गेट करतो त्या एक्झामला, आपण सिलेबसला फोकस करत नाही, आणि ज्यावेळेस सिलेबसला फोकस नसतो त्यावेळेस आपल्या चुका कुठं होत्यात काय होत्यात, नुसती एक्झाम बघून आपलं सिलेक्शन होणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की स्वतःला ॲनालिसिस करण्यासाठी टेस्ट द्यायला पाहिजेत. या गोष्टीचा सुद्धा मी त्यांच्या मताशी म्हणजे सहमत आहे की बाबा टेस्ट दिल्यानंतर ॲनालिसिस आपण जर केलं तर स्वतः कुठं आहे, आपल्याला काय चेंजेस करावं लागतील, आपण कुठल्या डायरेक्शनने चाललोय, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. जाता जाता एक शेवटचा क्वेश्चन्स, जे की नवीन आमचे ॲस्पायरंट्स असतील ॲग्रिकल्चरचे, तर यांना तुम्ही मोलाचा सल्ला काय देताल? मोलाचा सल्ला असा की
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एक पहिले सांगावंसं वाटतं की जो तुमचा फास्ट सक्सेस असतो तो तुमच्यात इगो बिल्ड करतो, आणि जो तुमचा एकदम मेहनत केल्यानंतरचा सक्सेस असतो ना तो एक तुमचं कॅरेक्टर बिल्ड करतो, जे की माझ्यासमोर सगळ्यात मोठं आणि खूप चांगलं उदाहरण आहे ढोले सर. असं नाही आहे की त्यांनी मला मदत केली म्हणून, नाही, पर्सनली मी स्वतः सरांना ओळखते. त्या सरांचं कॅरेक्टर किंवा त्या माणसांचं व्यक्तिमत्व मला खूप जास्ती भावलं, कारण त्या सरांनी ते सुद्धा एक शेतकरी फॅमिलीतूनच बिलॉंग करतात, सर सुद्धा. त्यामुळे मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे सरांचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोलाचा सल्ला, तर तुम्ही ज्या गोष्टीसाठी इथं आलात ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टीला फोकस करा. आपण अशा वयात असतो जिथं खूप जास्ती प्रलोभनं असतात किंवा मग आमिष असतात. आपण कधी कधी आपला मित्रपरिवार असा असतो की जो आपल्याला डिरेक्शन देण्याऐवजी भरकटणं खूप जास्ती त्या गोष्टीत आपण भरकटलं जातो. पण माझा सध्याचा ग्रुपसुद्धा जो आहे, आम्ही जो स्टडी करणारा बँकिंगमध्ये आहे, त्या ग्रुपचं सुद्धा खूप चांगला वाटा म्हणेल मी या यशात, की आमच्या ग्रुपमध्ये जवळपास आत्ताचे 6 ते 7 सिलेक्शन आहेत. आम्ही टोटल 15 जणांचा ग्रुप आहे. 6 ते 7 सिलेक्शन म्हणजे कमी नाही आहेत ग्रुपमध्ये. मग जर तुमच्यासोबत तसे मित्रमैत्रिणी असतील तर तुम्ही एक चांगलं कॅरेक्टर बिल्ड करता, तुम्ही स्वतःला खूप स्ट्रॉंगली पुढे घेऊन जाता. आणि ॲग्रिकल्चर करताना तुम्ही जे काही कराल ते फक्त एक्झाम टार्गेट नका करू, तर सिलेबस टार्गेट करा, सर म्हटलं त्याप्रमाणे. कारण ज्या दिवशी तुम्ही एक्झाम टार्गेट करता त्या दिवशी तुम्ही कुठंतरी 1 मार्क 2 मार्क या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडता. ज्या दिवशी तुम्ही सिलेबस टार्गेट करता त्या दिवशी तुम्ही भले रँक नको निघू दे, पण तुम्हाला जी पाहिजे ती बँक भेटते आणि पाहिजे ती पोस्ट भेटते. मला तरी नक्की वाटतं की तुम्ही जर सिलेबस टार्गेट केला किंवा जे करताय ते फुल डेडिकेशन न केलं तर तुम्हाला नक्कीच यश भेटणार आहे. आणि ज्याचं उदाहरण मी स्वतःचा मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, तर 3 वर्षाचा माझा प्रवास आहे तो सांगत आहे. थँक्यू. ओके, धन्यवाद ऋतुजा इथं आल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस आमच्या संकल्प टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर.